नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाचे असे अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा। योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा। जमा प्रत्येक हप्त्याची होणार वसुली। लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेल्या योजनेत छाननी आणि ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या हळूहळू पुढे येऊ लागली। अपात्र लाभधारकांच्या यादीत केवळ सामान्य कुटुंबातील महिलाच नव्हे तर हजारोंच्या संख्येनं सरकारी कर्मचाऱ्यांची यादीही पुढे आली। या योजनेत एकूण 5000 सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहीण योजनेचा गैरलाभ घेतला। यामध्ये 3000 शिक्षकांनी गैरलाभ घेतल्याचं पुढे आलं। जिल्हा परिषद आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतला। लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांची छाननी करण्यात आल्यानंतर पुढच्या महिनाभरामध्ये हे कर्मचारी कुठल्या विभागातले आहेत हेही स्पष्ट होईल। लाडक्या बहिणींसाठी काढलेल्या या योजनेचा गैरलाभ घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे। याशिवाय या कर्मचाऱ्यांकडून जमा झालेल्या हप्त्यांचे पैसे वसूल करणार आहेत। याशिवाय सूचना देऊनही योजनेबाहेर न पडलेल्या कर्मचाऱ्यांची आता पगारवाढ रोखली जाणार आहे। या कारवाईबाबतचं पत्र महिला व बालविकास विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिलं जाणार आहे। मात्र सरकारनं उचललेल्या या कडक पावलानंतर विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। आधी सरसकट म्हणणारं सरकार कुठे आहे म्हणत सरकार दुटप्पी वागत असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। कारवाई का करताय? तेव्हा तुमची तोंड काय बोलत होती? सरसकट सरसकट सरसकट। सरसकटचा अर्थ काय होतो? जे मतदान देणार आहे त्यांनी भरा, मग त्यांनी भरला। आता का वाचते तुमची? सरसकट म्हणून खुर्च्यांवर बसलात तेव्हा तुम्हाला कळलं नाही का? नाही त्यावेळेला हे झालं। याचा अर्थ हे दुप्पट्टी सरकार आहे। तोंडाने एक बोलणार आणि कृती एक करणार। लाडकी बहीण योजना सरकारनं स्वतः दुर्लक्ष करून ही योजना राबवली। योजना मंजूर करणारे अधिकारी जबाबदार आहेत आणि मंत्र्यांकडून या पैशांची वसुली व्हावी अशी टीका हर्षवर्धन सरकारने स्वतः याकडे दुर्लक्ष करून ही योजना राबवलेली आहे। त्यामुळे याकरता पूर्ण मुख्यमंत्री, या विभागाचे जे मंत्री आहेत ते आणि सर्व अधिकारी जबाबदार आहे। मंत्र्यांच्या कडून याची वसुली व्हावी आणि जे या घटनेला अधिकारी जबाबदार ज्यांनी साहित्य केलं त्यांच्या पगारातून ही रक्कम ही वसूल करण्यात यावी। तर या टीकांना उत्तर देताना अनेक अपात्र घटकांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं समोर आल्यानंतर नावं सरेंडर करून योजनेबाहेर पडण्यास सांगितल्याचं शिरसाट म्हणाले। मात्र तरीही लाभ घेणारे घेतच राहिल्यानं कारवाई का करू नये असा सवाल शिरसाटांनी केला। एक सर्वांना विनंती केली होती, ज्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतलाय त्याने ती योजना आपलं नाव सरेंडर करावं आणि त्या योजनेतून बाहेर पडावं। त्यामध्ये लाखो लोकांनी सहभाग घेतला आणि ते बाहेर पडलेले आहेत। जे मूलभूत ज्यांना गरज आहे अशा लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे। म्हणून आता त्यांच्यावर काय जे वापस घेतलेत त्यांच्यावर आता काय कारवाई करायची की नाही करायची, परंतु एक निश्चित आहे, सरकारने पहिल्या स्ट्रोकमध्ये जे काय विड्रॉ झाले होते त्यांना वसुलीसुद्धा नाही आणि त्यांच्यावर कारवाई करणार नाही असं आश्वासन दिलं होतं। आता पुन्हा जर अशा घटना घडत असेल तर सरकारने निश्चितच त्याच्यावर काहीतरी खंबीर पावलं उचलतील। राज्यात 2.5 कोटी महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू केली। त्यापैकी 1,30,00,000 महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलंय। मात्र 1 कोटी महिलांचं ई-केवायसी अजूनही अपूर्ण आहे। आता 31 डिसेंबरच्या मुदतीपर्यंत या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या किती लाडक्या बहिणी योजनेबाहेर पडतात आणि त्यामध्ये सरकारी कर्मचारी किती आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।